चे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेले 10 वर्ष या पेन्शनधारकांना न्याय मिळावा म्हणून आम्ही सतत संघर्ष करतोय। असं कुठलंही आंदोलन नाही की असा कुठलाही आंदोलनाचा प्रकार नाही जो आम्ही केलेला नाही। बुलढाण्याला आमच्या संघटनेच्या मुख्यालयाला गेले 7 वर्षापासून दररोजचं साखळी उपोषण सुरू आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्येष्ठ नागरिकांचं सगळ्यात मोठं आंदोलन म्हणून राष्ट्रीय संघर्ष समितीचं हे आंदोलन आहे। दररोजचं निवेदन माननीय कलेक्टर साहेबांमार्फत पोचतंय तरी देखील ह्या सरकारला जाग येत नाही। आता पोपटरावांनी जे काही सांगितलं की सरकार वारेमाप लुटवतंय, जे घरची मुलं जी आहेत ती उघडी आणि शेजारणीला लुगडी घेण्याचा हा सरकारचा प्रकार आहे। लाडक्या बहिणींना तुम्ही जरूर गोंजारा, कारण तुम्हाला सगळं मतांचा जोगवा आहे तो तुम्ही जरूर मागा। पण ज्यांनी या देशाला समृद्ध करण्यासाठी संपूर्ण आयुष्य बहाल केलं, रक्ताचं पाणी केलं, यांना कॉन्ट्रीब्युशन देत असताना यांना तुम्ही पेन्शन देत नाही किंवा त्याच्यामध्ये वाढ करत नाही। असंख्य प्रयत्न झाले, त्याच्यातून आपल्याला EPFOने लेखी देखील उत्तर दिले, तरी देखील ब्युरोक्रेसीमुळे संसदेमध्ये निगेटिव्ह उत्तर देण्यात येतं, प्रत्यक्षात ते पॉझिटिव्ह आहे आणि त्याचा सगळी चीरफाड करून आजचे निवेदन आपण मनसुख मांडवियाजी यांच्या नावाने आणि तेही भविष्य निधीच्या देशभरातील सर्व कार्यालयांकडून दिल्लीला रवाना होईल। गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी, मांडवियाजी आणि मोदी साहेब यांनाही आपण एक हक देतोय की या संसदेमध्ये तुम्ही आमच्या या वृद्धांना कमीत कमी आर्थिक मागणी म्हणून 8 ते 10 हजार इतकं पेन्शन दर महिन्याला मिळेल याची व्यवस्था करा। नाहीतर भविष्य काळामध्ये ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला सपोर्ट केला तो सपोर्ट जर विड्रॉ झाला तर आपल्याला त्या बाबतीत देखील फेरविचार करावा लागेल। एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे। यानंतर तेच निवेदन आज मी कलेक्टर साहेबांमार्फत मोदी साहेबांकडे देखील आज आम्ही द्यायला जाणार आहोत। शोभाताईंनी जशा निवडून आल्यात, विपक्षाचे खासदार आहेत, पण त्यांनी जी एकजूट दाखवली, वास्तविक BJPचे सगळे खासदार असताना त्यांच्या का म्हणून ते पेन्शन सामोरं येत नाही याच्या पाठीमागचं कारण असंख्य आहेत, पण ती कारणं उजागर करायचा आजचा दिवस निश्चित नाही। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।